श्री स्वामी समर्थ. नमस्कार. मी नंदिनी. माझ्या यूट्यूब चॅनलवर तुमचं खूप मनापासून स्वागत करत आहे. तुमच्या मनातील सर्व चांगल्या इच्छा स्वामी महाराज पूर्ण करो ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. उद्या वार आहे रविवार, दिनांक आहे 6 जुलै. या दिवशी आलेली आहे आषाढी एकादशी. हिंदू धर्मामध्ये आषाढी एकादशीला खूप महत्त्व असते. दरवर्षी आषाढ महिन्याच्या शुक्ल पक्षातील एकादशी तिथीला देवशयनी किंवा आषाढी एकादशीचा उत्साह साजरा केला जातो. आषाढी एकादशी हा दिवस भगवान विष्णूंना समर्पित असतो. हा दिवस खूप शुभ मानला जातो. आषाढी एकादशीपासून भगवान विष्णू जे आहेत तर ते योग निद्रामध्ये जातात आणि कार्तिक पौर्णिमेपर्यंत म्हणजे 4 महिने या अवस्थेमध्ये असतात. यामुळेच या काळाला चातुर्मास म्हणतात. यंदा आषाढी एकादशी 6 जुलैला साजरी करण्यात येणार आहे. आपल्याकडे महाराष्ट्रात वारकरी मंडळी महिनाभर आधीपासूनच आपल्या लाडक्या विठ्ठलाला भेटण्यासाठी पंढरपूरकडे येण्यासाठी प्रस्थान करतात. आपल्याला पंढरपुरात जाता आले नाही तरीसुद्धा आपल्याला घरी राहूनसुद्धा पूजाविधी करता आली पाहिजे. आपल्याला घरी राहून भगवान श्री हरी विष्णूंची विधिवत पूजा अर्चा करायची आहे. त्यांना तुळशीपत्र या दिवशी आवर्जून आपल्याला अर्पण करायचे आहे. त्यासाठी तुळशीपत्र हे अगोदरच्या दिवशीच आपल्याला तोडून ठेवायचे आहेत. तर पहा, आपल्याला आषाढी एकादशीला भगवान विष्णू माता लक्ष्मी यांची पूजा करायची आहे. त्याचबरोबर काही प्रभावी उपाय देखील आपल्याला करायचे आहेत. या दिवशी आपल्याला सकाळीच या ठिकाणी असा हा एक दिवा लावायचा आहे. हा दिवा जर आपण सकाळीच या ठिकाणी लावला तर आपल्या जीवनामध्ये जे काही दोष अडचणी आहेत ते दूर होऊन जातील आणि आपल्या जीवनाचा भाग्योदय होईल. त्याचबरोबर आपला शत्रू जो असेल तर तो देखील आपल्या घरी येऊन आपली माफी मागेल. 7 पिढ्यांचं दारिद्र्य नष्ट होईल इतका हा प्रभावी उपाय आहे. हा उपाय कसा करायचा आहे याबद्दलची संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत. त्यामुळे तुम्ही व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा, जेणेकरून तुमच्यापर्यंत योग्य ती माहिती पोहोचेल. आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनलाही प्रेस करा. म्हणजे मी जेव्हा कधी नवीन व्हिडिओ अपलोड करेन त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एकही व्हिडिओ मिस करणार नाही. त्याचबरोबर खाली कमेंट्समध्ये ओम नमो भगवते वासुदेवाय नमः हे लिहायला अजिबात विसरू नका. व्हिडिओ माहितीपूर्ण वाटला तर आपल्या मित्रपरिवारांसोबत नक्की शेअर करा. हा जो उपाय मी तुम्हाला सांगत आहे तर हा तुम्हाला उद्या सकाळीच करायचा आहे. सकाळी 12 वाजण्याच्या अगोदर हा उपाय तुम्हाला करायचा आहे. हा जो एक दिवा आहे तर तो 12 वाजण्याच्या आधीच तुम्हाला या ठिकाणी लावायचा आहे. परंतु जर तुम्हाला सकाळी 12 वाजण्याच्या आत हा उपाय करणं शक्य झालं नाही तर तुम्ही हा उपाय संध्याकाळी 6 वाजल्यापासून ते रात्री 9:30 पर्यंत हा उपाय तुम्ही करू शकता. आषाढी एकादशीला हा दिवा लावण्यासाठी खूप जास्त महत्त्व दिलं जातं. तर पहा, जर तुमच्या जीवनामध्ये सुद्धा एखादा शत्रू असेल, तो शत्रू तुम्हाला वारंवार त्रास देत असेल, तो तुमची प्रगती होऊ नये यासाठी खूप प्रयत्न करत असेल, त्याला तुमची प्रगती झालेली देखवत नसेल तर अशा शत्रूचा नाश होण्यासाठी, तो शत्रू आपल्या घरी येऊन आपली माफी मागण्यासाठी सुद्धा हा प्रभावी उपाय आहे. त्याचबरोबर तुमच्या घरामध्ये खूप दिवसापासून वादविवाद क्लेश यासारख्या गोष्टी घडत असतील आणि तुमच्या घरामध्ये सुख शांती समृद्धी ऐश्वर हे राहिलेलं नसेल, तुमच्या जीवनामध्ये सुख शांती समृद्धी ऐश्वर येण्यासाठी, 7 पिढ्यांचं दारिद्र्य नष्ट होण्यासाठी, गरिबी संपण्यासाठी हा जो उपाय आहे ना तो हा उपाय अतिशय प्रभावशाली आहे. त्याचबरोबर जर तुमच्या आयुष्यामध्ये सतत पैशांच्या अडचणी येत असतील, आलेला पैसा हा घरामध्ये टिकत नसेल, कोणत्या ना कोणत्या मार्गाने घरातून बाहेर निघून जात असेल आणि आपल्या घरामध्ये सतत पैशांची चणचण जाणवत असेल तर तुम्ही हा उपाय जो आहे तर तो आवर्जून करायचा आहे. त्याचबरोबर तुमच्या मनामध्ये भरपूर दिवसापासून एखादी इच्छा आहे आणि ती इच्छा पूर्ण व्हावी यासाठी तुम्ही खूप कष्ट करत आहात, मेहनत करत आहात, परंतु तुमची इच्छा पूर्ण होत नसेल, तुम्हाला तुमच्या इच्छा आणि जी काही कष्ट आहे त्याला तुमची नशिबाची साथ मिळत नसेल तर हा एक जो उपाय आहे तो अतिशय प्रभावशाली आहे. हा उपाय उद्या तुम्हाला आवर्जून करायचा आहे. तुमच्या घरामध्ये यापैकी जर एखादी समस्या असेल तर तुम्ही हा उपाय नक्की करू शकता.
तर पहा, हा उपाय करण्यासाठी तुम्हाला सर्वात प्रथम उद्या सकाळी लवकर उठायचं आहे, स्नान करायचं आहे, स्वच्छ कपडे परिधान करायचे आहे. त्यानंतर तुम्हाला देवघरातील देवांची विधिवत पूजा करून घ्यायची आहे. विष्णू भगवान यांची पूजा करायची आहे. विठ्ठल रखुमाईची मूर्ती असेल तर त्यांच्यावरती अभिषेक घालायचा आहे. पिवळ्या रंगाची फुलं, त्याचबरोबर तुळशीपत्र अर्पण करायचे आहेत आणि त्यानंतर धूप, अगरबत्ती, दीप वगैरे लावायचा आहे. आणि त्यानंतर तुम्हाला हा उपाय जो आहे तर तो सकाळी 12 वाजेपर्यंत करायचा आहे. जर सकाळी जमला नाही तर तुम्ही संध्याकाळी 6 वाजल्यापासून ते रात्री 9 वाजेपर्यंत हा उपाय आवर्जून करू शकता. तर पहा, पहिला जो उपाय आहे तर तो तुम्हाला तुमची इच्छित मनोकामना पूर्ण करण्यासाठी करायचा आहे. तर पहा, आषाढी एकादशीला एक वेळेस तुम्ही व्रत नाही केलं तरीसुद्धा चालेल, परंतु भक्तिभावाने श्रद्धेने जर आपण हा एक उपाय केला तर जीवनातील जे काही दोष अडचणी आहेत त्या तर दूर होतीलच आणि तुमच्या जीवनाचा भाग्योदय होईल. यानंतर तुम्हाला एक मातीची पंती घ्यायची आहे. ती पंती स्वच्छ धुवून घ्या, कुठे तुटले फुटलेली घेऊ नका, चांगली घ्या. त्यामध्ये 2 वातींची एक वात करून तुम्हाला कापसाची वात, लांब वात घालायची आहे. तिला लाल पिवळं तुम्हाला हळद कुंकू लावून करायचं आहे. यानंतर तुम्हाला एक प्लेट घ्यायची आहे. त्या प्लेटमध्ये तुम्हाला हळद आणि कुंकवाच्या सहाय्याने एक स्वास्तिक काढायचं आहे. 4 बिंदू द्यायचे आहे, साईडच्या 2 रेषा द्यायच्या आहे. त्यावरती तुम्हाला चण्याची डाळ ठेवायची आहे. त्या चण्याच्या डाळीवरती हा दिवा तुम्हाला ठेवायचा आहे. दिव्यामध्ये तुम्ही शुद्ध गाईचं तूप तुम्हाला त्या दिव्यामध्ये घालायचं आहे. हा दिवा तुम्हाला तुमच्या देवघरामध्ये भगवान श्री हरी विष्णूंच्या फोटोसमोर लावायचा आहे. आता भगवान श्री हरी विष्णूंचा फोटो नसेल तर विठ्ठल रखुमाईचा असेल त्यांच्यासमोर लावू शकता. त्यांचाही नसेल तर तुम्हाला तुमच्या घरामध्ये बाळकृष्ण असतात त्यांच्यासमोर लावू शकता. आणि त्या दिवा प्रज्वलित करायचा आहे. त्या दिव्यामध्ये तुम्हाला 1 रुपयाचं एक नाणं टाकायचं आहे. त्यानंतर दिव्याला दोन्ही हात जोडून नमस्कार करायचा आहे आणि तिथे बसूनच तुम्हाला 1 वेळा विष्णू सहस्रनामाचं पठण करायचं आहे. आणि तिथेच बसून तुमची जी काही इच्छा असेल तर ती दोन्ही हात जोडून मनोभावे तुम्हाला भगवान श्री हरिविष्णूंना सांगायची आहे आणि ती पूर्ण होण्यासाठी प्रार्थना करायची आहे. तर पहा, अशा पद्धतीने इच्छापूर्तीसाठी हा एक दिवा तुम्हाला उद्या आषाढी एकादशीला लावायचा आहे. त्यानंतर दुसऱ्या दिवशी, आषाढी एकादशीच्या दुसऱ्या दिवशी त्यातलं जे काही 1 रुपयाचं नाणं आहे ते स्वच्छ धुवून घ्यायचं आहे आणि ते तुमच्या पर्समध्ये तुम्हाला ठेवायचं आहे. आणि बाकीचा दिवा जो आहे तर तो स्वच्छ करून परत तुम्हाला वापरायचा आहे. आणि जी काही चणा डाळ आहे तर ती तुम्हाला पक्ष्यांना किंवा गाईला खाऊ घालायची आहे. त्याचबरोबर तुमच्या घरामध्ये सतत भांडणे होत असतील, घरामध्ये जर मतभेद असतील तर तुम्हाला काय करायचं आहे, या आषाढी एकादशीला सायंकाळी तुमच्या तुळशीपाशी एक दिवा लावायचा आहे. दिवा लावण्यासाठी तुम्हाला एक मातीची पंती घ्यायची आहे, एक प्लेट घ्यायची आहे. प्लेटमध्ये थोडीशी हळद तुम्हाला घालायची आहे. त्या हळदीवरती ही मातीची पंती ठेवायची आहे. त्या मातीच्या पंतीमध्ये तुम्हाला तिळाचं तेल टाकायचं आहे आणि 2 वातींची एक वात करून कापसाची लांब वात त्यामध्ये लावायची आहे. असा दिवा तुम्हाला तुळशीपाशी प्रज्वलित करायचा आहे. आणि त्यानंतर तुळशीला नमस्कार करायचा आहे. 11 प्रदक्षिणा घालायच्या आहे. प्रदक्षिणा घालत असताना ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचा जप करायचा आहे. त्याचबरोबर तुम्हाला तिथे बसून 1 वेळा व्यंकटेश स्तोत्राचं पठण देखील करायचं आहे. आणि दोन्ही हात जोडून माता लक्ष्मीला म्हणजेच माता तुलसीला तुमच्या घरातील ज्या समस्या दूर होण्यासाठी, त्याचबरोबर घरामध्ये सुख समृद्धी ऐश्वर्य नांदण्यासाठी प्रार्थना करायची आहे. पुढचा उपाय जो आहे तर तो तुम्हाला तुमच्या घरातील पितृदोष दूर करण्यासाठी करायचा आहे. तुमचे पितृ जर तुमच्यावरती नाराज असतील, जर आपल्या घरामध्ये पितृदोष असेल तर आपल्याला अनेक समस्यांना सामोरे जावे लागते आणि आपल्याला हेच कळत नाही की आपल्या घरामध्ये इतक्या साऱ्या समस्या ज्या आहेत तर त्या का निर्माण झालेल्या आहेत. तर सर्व गोष्टी ज्या असतात तर त्या पितृदोषाचं कारण असतात. त्यामुळे आपल्याला उद्याच्या दिवशी आषाढी एकादशीला सायंकाळी पिंपळाच्या झाडाखाली 1 तिळाच्या तेलाचा दिवा लावायचा आहे. असा दिवा लावल्याने आपले पितृ आपल्यावरती प्रसन्न होतात आणि आपला पितृदोष जो आहे तर तो दूर होऊन जातो, म्हणजेच घरातील साऱ्या समस्या दूर होतात. त्याचबरोबर पुढचा उपाय जो आहे तो उपाय तुम्हाला तुमच्या घरातील दोष अडचणी दूर करण्यासाठी करायचा आहे. तर तुमच्या घराला जर कोणी दोष लावलेला असेल, कुणाची नजरबाधा तुमच्या घराला झालेली असेल तर तुम्हाला काय करायचं आहे, तर तुमच्या घरामध्ये सतत जर समस्या अडचणी येत असतील,
कुणाची नजर तुमच्या घराला लागलेली असेल तर तुम्हाला तुमच्या घराच्या मुख्य दरवाजावरती एक शुद्ध गाईच्या तुपाचा दिवा हा लावायचा आहे। यामुळे तुमच्या घरामध्ये जे काही दोष अडचणी आहेत ते तर दूर होतातच, कुणाचीही वाईट नजर घराला लागली जात नाही आणि आपल्या घराची, मुलांची, पतीची खूप सारी प्रगती होते। असा हा अत्यंत प्रभावशाली जे उपाय आहेत तर ते उद्या आषाढी एकादशीला आपल्याला करायचे आहेत। तर चला इथेच थांबवते माझा व्हिडिओ थोडा जरी आवडला असेल तर नक्की लाईक करा, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा। परत भेटूया अशाच छानशा व्हिडिओसोबत, तोपर्यंत श्री स्वामी समर्थ।